नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अधीन या कथेचा भाग दुसरा. लेखक आहेत यश पवार. भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही भाग पहिला पाहू शकता. तसेच जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. आपण मागच्या भागात पाहिलं की अनिता वेड्यासारखी मख्ख उभी होती. डोकं सुन्न झालं होतं तिचं. आई जर दुपारपासून बाहेर होत्या तर मला शाळेत फोन कोणी केला आणि आता आईच्या खोलीत झोपलं आहे ते कोण आहे? अगदी विजेच्या वेगाने अनिता जानकीबाईंच्या खोलीत पळाली. खोलीतून आत येताना तिची गती मंदावली. पलंगावरील उशी मध्यभागी दबलेली होती. बेडशीटवर अनेक घड्या होत्या. पांघरूणही तसेच पडलेले होते. जणू काही वेळापूर्वी तिथे कोणीतरी झोपलं होतं, अगदी गाढ निद्रेत. आता पाहूया पुढचा भाग. जानकीबाई अनिता मागोमाग खोलीत येण्यास निघाल्या. ती इतकं घाबरून इतकं वेगाने त्यांच्या खोलीत का पळाली याचं जानकीबाईंना नवल वाटत होतं. अंधारात अस्पष्ट दिसणाऱ्या भिंतीच्या बाह्यरेषांचा आधार घेत त्या खोलीच्या दाराजवळ आल्या. अंधाराला डोळे सरावले तेव्हा पलंगासमोर खाली बसलेली अनिताची निश्चल आकृती दृष्टीस पडली. जानकीबाई हलकेच तिच्या शेजारी येऊन बसल्या. अनिताची नजर पलंगावरच खिळली होती. डोळे विस्फारले होते. तोंडाने आ वासला होता. ओठ थरथरत होते. चेहऱ्यावर घर्मबिंदू दाटले होते. एक प्रकारची अनैसर्गिक भीती शरीरातून वाहत होती. जानकीबाईंना तर काहीच सुचत नव्हते. नकळत त्यांचा हात अनिताच्या हाताला स्पर्शला. चटका बसावा तशी किंचाळत अनिता दूर सरकली. भेदरलेले डोळे जानकीबाईंवर रोखले गेले. तिच्या किंचाळण्याने त्याही जरा दचकल्या. क्षणभर का होईना पण अनिताचा हात थंड पडल्याचा जाणवला. पापणी लवते न लवते तोच अनिता पुढे होत जानकीबाईंच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागली. गेले 2 दिवस तिचे मन थाऱ्यावर नव्हते. ती अपघाताची घटना अप्रत्यक्षपणे पाठलाग करत होती. हे असले आभासी संकेत देत होती. ते जे काही होतं ते सासूबाईंच्या रूपात तिला हुलकावण्या देत होतं. गैरसमज पसरवत होतं. समीरही घरी नव्हता. हलक्या हातांनी तिचं डोकं थोपटत जानकीबाईंनी विचारलं, काय झालं अनिता? इतकी का बिथरली आहेस? घाबरू नकोस, मी आहे ना. काय झालं ते सांग पाहू. आधी रडणं थांबव बघ. जानकीबाईंच्या बोलण्याने अनिताने स्वतःला सावरले. हुंदक्यांसोबत अश्रूंचा ओघही ओसरला. श्वासांची गतीही कमी झाली. दोघीही पाठीमागील भिंतीला टेकून बसल्या. आई, मी कसं सांगू तेच कळत नाही. तुम्हाला सुरुवातीस विश्वास ठेवण्यास कठीण जाईल. माझे मनही हे मान्य करत नव्हते. पण कोणीतरी तुमचं रूप घेऊन वावरत आहे, मला फसवत आहे, माझ्यावर वेळोवेळी लक्ष ठेवून आहे. गेले 2 दिवस मला दिसत आहे. अनिता बोलत होती. शब्द घुमत होते. चेहऱ्यावरील भाव अंधारात गडप होत होते. डोळ्यांपर्यंत पोचण्यापूर्वीच शोषले जात होते. जानकीबाईंचा हात काय तेवढा अनिताच्या हातात होता. आताही मला शाळेत असताना त्याने फोन केला, पण तुमच्या आवाजात. प्रकृती ठीक नसल्याचे सांगत घरी बोलावले. घरी आल्यावर मी त्याला पाहिलेही. त्या दृश्यात पुसटशी देखील अनैसर्गिकता नव्हती. सगळं मला जाणवत होतं. ते इथेच पहुडलं होतं, तुमच्या खोलीत, या बेडवर. विचित्र आहे, पण तू म्हणतेस म्हणजे खरंच असेल. पण ते माझं रूपात का वावरेल आणि असं काहीच कारण नसताना हे प्रकार घडणं खरंच विचित्र आहे. काळोखात जानकीबाईंच्या प्रतिक्रिया उमटल्या, पण काहीशा उशिरा, विचारांती. आई, आणखी एक गोष्ट अशी की 2 दिवसांपूर्वी मी एक अपघात पाहिला, एक लहान मुलाचा. ते दृश्य लगेच डोळ्यासमोर येते, प्रत्येक बारकाव्यासह. तो लहान मुलगा, सिमेंट, मातीत मळलेले त्याचे कपडे, हात, डोक्यावरून कपाळावर आलेले ओलसर काळे केस, मोठे गोलाकार डोळे आणि काही क्षणापुरतं ओठांवर रुळलेलं स्मित. डोळ्यात विलक्षण करुणा. मग माझ्या रोखाने हळूवार उचललेला हात आणि पुढच्या क्षणी होताच नव्हतं झालं. तो एका ट्रकखाली चिरडला गेला. पुन्हा शांतता. लहान मुलगा, मळकट कपडे. जानकीबाई उद्गारल्या. आवाज काहीसा कापरा होता. तो मुलगा असा दिसत होता का गं? अनिताचे अलगद मिटलेले डोळे खाडकन उघडले. ऐकलेल्या शब्दांची पुन्हा मनोमन खात्री केली. चेहरा जानकीबाईंकडे वळवला. त्यावरील भावात संदिग्धता होती, पण काळोखात विलीत होणारी. अर्थातच जानकीबाई तिच्याकडे पाहत नव्हत्या. उजवीकडील दरवाजाकडे त्यांची नजर होती आणि त्याला काहीच दिसत नव्हते. इतक्यात काळोखाचेही डोळे दिपवणारी वीज लखलखली. त्या झगमगाटाने अंधारात लपलेल्या पावसाच्या सौंदर्याला मूर्त रूप दिले गेले.
आकाशातून कोसळणाऱ्या सरी जणू चकाकणारे रेशमी धागे वाटत होते. गवतावर साचलेले पाण्याचे थेंब मोत्यांसारखे चमकले. घरासमोरील पिंपळाचे झाड वाऱ्याच्या तालावर मनसोक्त नाचत होते. एखाद्या मोरालाही लाजवेल असे ते नृत्य भासत होते. पण ते सौंदर्य विश्व क्षणापुरते होते, आभासी होते. त्या कडकडाटानंतर तिचे घर पुन्हा काळोखात बुडणार होते. सहस्रवधी वर्षांपासून रात्र मानवाची शत्रू आहे. एखादा सूक्ष्म प्रकाशकिरण तिच्या अगम्य गडद भूतकाळाचा कधीही संहार करू शकणार नाही. जानकीबाईंच्या त्या शब्दांनंतर लागोलाग वीज लखलखली होती आणि त्याची नजर दरवाजाकडे वळली. लहान मुलगा, सिमेंट, मातीत मळलेले कपडे, हात, डोक्यावरून कपाळावर आलेले ओलसर काळे केस, मोठे गोलाकार डोळे आणि क्षणापुरतं ओठांवर रुळलेला स्मित, डोळ्यात विलक्षण करुणा, मग तिच्या रोखाने हळूवार उचललेला हात. सगळं अगदी जिवंत वाटत होतं. मागील भिंतीवर त्याची किती मोठी सावली पडली होती. ती सावली नक्की त्याचीच होती का? ती नक्की सावलीच होती का? क्षणभरच ते दृश्य टिकलं. पुन्हा काळोख. सगळं अगदी पूर्ववत झालं. तो मुलगा आता नजरेस दिसत नव्हता, पण त्याची छबी डोळ्यांवर उमटली होती. तीही क्षणात विरली. अनिता सुन्न होती. एकटक खोलीच्या दरवाजाकडे बघत होती. तिचं भानावर येणं गरजेचं होतं. वेळ फार कमी होता. त्या घरात काहीतरी अमानवीय वावरत होतं. तो लहान मुलगा होता का नाही? त्याच्यापेक्षा कितीतरी अजस्त्र, क्रूर आणि पाशवी. ते त्रासलेलं होतं, भुकेलं होतं, व्याकुळ होतं, अपूर्ण होतं. त्याला जीवन हवं होतं, फक्त जगणं, अधुरं राहिलेलं जगणं. मग ते शरीर कोणाचंही असो, त्याला पर्वा नव्हती. दुसऱ्याच्या ओळखीने ते जगणार होतं. पण शरीराचा खरा मालक अनिता, तिचं काय? तिचा आत्मा तिच्याच शरीरात असणार होता, स्वतःच्या मेंदूत असणार होता. कैद, निष्क्रिय, काळोख्या कोपऱ्यात एकाकी तळमळणारा, निरर्थक पण जिवंत. कोणत्याच इजेशिवाय चरफडणार राहणार होता. जोपर्यंत त्या अमानवी शक्तीची जगण्याची इच्छा कमी होणार नव्हती. आणि त्याच्या देहाच्या अंतापर्यंत. आणि मग ते पुढच्या एका प्रवासासाठी तयार असणार होतं, पुन्हा एका नव्या शरीरासाठी. जसे आतापर्यंत त्याने अनेक जीवांचं आयुष्य मातीमोल केलं होतं. आणि अनिता, तिचं काय? मृत्यूनंतर तिचा आत्मा स्वतंत्र असणार होता. तेव्हा तिच्यासमोर दोनच पर्याय असणार होते. एकतर अनंतात विलीन होणं किंवा पाशवी शक्तीचा वापर करून एखादं जिवंत, त्रासलेलं सावध सापडणं. कितीतरी वेळाने अनिता भानावर आली. सर्वत्र शांतता होती. प्रचंड अस्वस्थ, एकाकी वाटत होतं. कोणीतरी होतं जे चित्यावर लक्ष ठेवून होतं. अचानकपणे तिला जाणवलं की ती खोलीत एकटीच होती. जानकीबाईंच्या उपस्थितीची कोणतीच खूण नव्हती. त्यांना तर केव्हाच बाजूला सारलं होतं. त्यांचा देह माळ्यावर कोणत्या तरी कोपऱ्यात मुटकूळ करून पडला असेल. अनिता उभी राहिली. डोळे सावकाश या टोकापासून त्या टोकापर्यंत फिरत होते. आपला मोबाईल किचनमध्ये ठेवल्याचं तिला आठवलं. भिंतीचा आधार घेत ती जानकीबाईंच्या खोलीतून बाहेर पडली. उजवीकडे किचन होतं आणि समोरील बोळीत न्हाणीघर आणि शौचालय, जे आता गर्द काळोखात बुडाले होते. तिथे काहीतरी आहे असं अनिताला अवघीचच वाटलं. त्यामुळे तिकडे पाहण्याचे अनिताने प्रकर्षाने टाळले आणि चालत ती किचनमध्ये आली. दिवाणखाण्याच्या कोपऱ्यातील खुर्चीमागे कोणीतरी आपल्याला न्याहाळत असल्याचं जाणवलं. किचनमधील दिव्याचा मंद उजेड तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, पण तो भाग विलक्षण अंधारा होता. रेवतीला कॉल करण्याचा विचार करत ती स्वयंपाकघरात आली. खोलीतील दिव्याचा प्रकाश बराचसा क्षीण झाला होता. मिक्सरच्या शेजारी ठेवलेला फोन उचलून तिने रेवतीला फोन केला. 2-3 रिंग नंतरच पलीकडून आवाज आला. हॅलो, बोल अनिता. आईंची तब्येत कशी आहे गं? अगं, मी खूप घाबरले आहे. काय करावं सुचत नाही. तू माझ्याकडे ये ना लवकर. आणि कार्तिकला पण सोबत घेऊन ये. मी एकटीच आहे. आईंच्या रूपात कोणीतरी दुसरंच राहतं आहे गं. प्लीज मी तुला फोनवर नाही सांगू शकत. तू ये लवकर. अनिताने सगळं घडाघड बोलून टाकलं, पण तिच्या आवाजातील भीती कोणीच दुर्लक्षित केली नसती. हो, तू जास्त घाबरू नकोस. आम्ही लगेच येतो. काळजी घे. ठेवते मी. फोन कट झाला. अनिताची नजर शून्यात होती. काही वेळातच रेवती आणि कार्तिक येतील. तोपर्यंत काही विपरीत घडायला नको. पण ती नक्की रेवतीच होती का? कशाचीच शाश्वती नाही आहे. खरं काय खोटं काय काहीच कळत नाही आहे. तेव्हा काय करू मी? आई कुठे असतील? त्यांना सुरक्षित ठेव प्लीज. का असं घडतंय काहीच कळत नाही. ते लहान मूल मला इतका त्रास देईल का खरंच? नाही, तो तर किती लहान आहे. त्याच्या मनात असे विचारसुद्धा अजून आले नसतील.
मग तो मला आता स्वतःकडे का बोलवत आहे? का हे माझ्या मनाचेच खेळ आहेत? नाही, नक्कीच नाही. हे खरंच घडतंय. देवा, माझी रक्षा कर. असे अनेक विचार तिच्या डोक्यात थैमान घालत होते. रेवती येईपर्यंत ती देवघरासमोर बसून राहणार होती, पण एकटीच. देवघरातील स्थिर ज्योतीचा प्रकाश अनिताच्या चेहऱ्यावर पडला होता. ती झुरझुरणारी वाट आता संपत आली होती. बराच वेळ झाला होता. पावसाचा जोर कमी झाला होता. बाहेर खिडकीच्या काचेवरून पाण्याचे ओघळ खाली येताना दिसत होते. अद्यापही रेवतीचा पत्ता नव्हता. वीजही आली नव्हती. इतक्यात अनिता, ए अनिता, जानकीबाईंचा परिचित आवाज कानी आला. अर्थातच दिवाणखान्यातून. हाकेसरशी अनिता ताठ होऊन बसली, पण तिचा विश्वास बसणार नव्हता. तिने आवाजाच्या दिशेने मान वळवली. अनिता, पुन्हा तीच लागवी हाक. अनिताने दुर्लक्ष केले. तिची नजर दिवाणखान्यातील काळोखात स्थिरावली होती. कोण जाणे, 2 चेतनाहीन बुबळे तिच्यावर रोखले असतील. लोटणाऱ्या वेळेसोबत हाकांचा सपाटा वाढत होता. लागवी स्वर आता कोरडे, भावनाहीन भासत होते. त्यांच्या जागी काही वेळातच काळीच चिरणाऱ्या संमिश्र किंकाळ्यांनी घेतली होती. ते आवाज माणसांचे आहेत की जनावरांचे याची ओळख पटणे अशक्य होते. देवाऱ्याजवळ असूनही अनिता घाबरली होती. हातांनी कानांवर शक्य तितका दाब देऊनही ते स्पष्ट ऐकू येत होते. आणि अचानक ते भेसूर आवाज थांबले. सर्वत्र शांतता पसरली. अनिताने कानांवरचा दाब हळूहळू कमी केला. मिटलेले डोळे उघडले. नजरेसमोर तोच भयानक काळोखा कोपरा होता. निसरड्या रस्त्यावरून चिखल उडवत आलेली भरधाव वेगातील लाल गाडी अनिताच्या घरासमोर ब्रेकचा करकर आवाज करत थांबली. तिच्या हेडलाईटच्या प्रकाशात पावसाच्या सोनेरी सरी खालील गढूळ पाण्याच्या ओघळात स्वतःला सामावून घेत होत्या. वारा आता शांत झाला होता. तरीही हवेतील गारव्याने अंगात हुडहुडी भरत होती. कार्तिकने आणि रेवतीने एकाच वेळी दरवाजे उघडले. त्याबरोबर गाडीच्या काचेवरील काही थेंब खाली ओघळले. गाडी लॉक करून दोघेही करकरणारे लोखंडी गेट उघडून आत शिरले. घरातील दिवे लावलेले होते. दिवाणखान्याचा अर्थात घराचा मुख्य दरवाजा अर्धवट उघडलेला, दोघांसाठी उघडलेला, मात्र अनितासाठी तो अर्धवटच बंद होता. दरवाजा अर्धवट उघडलेल्या अवस्थेत होता. आतील उजेड दरवाजातील चौकटीतून होऊन समोरील कुंडीवर आणि चोपाळ्यावर पडत होता. चिखलाने बरबटलेले बूट काढून कार्तिक रेवती पाठोपाठ आत शिरला. खरं तर आत असलं दृश्य दिसेल याची दोघांनाही कल्पना नव्हती. मुख्य दाराच्या डावीकडील भिंतीला खेटूनच बैठक व्यवस्था होती आणि सोफ्यासमोरच असलेल्या टिपॉय शेजारी अनिता जमिनीवर निश्चल पडली होती. चेहऱ्याची बाजू जमिनीला टेकली होती. कपाळ डाव्या हातावर स्थिरावलं होतं. फुटलेल्या बांगड्यांचे तुकडे डोक्यावरील विस्कटलेल्या केसांच्या खाली झाकले जात होते. तुकड्यांमुळे मनगटावर काही ठिकाणी जखमाही झाल्या होत्या. रेवती लगेचच अनिताजवळ गेली. अनिता मूर्छित होती. तिचं डोकं मांडीवर घेऊन रेवती अनिताला उठवण्याचा प्रयत्न करू लागली. तिने कार्तिकला किचनमधून जरासे पाणी आणण्यास सांगितले. मात्र तो पाणी घेऊन येईपर्यंत अनिता शुद्धीवर आली होती. उठून बसण्या इतकेही त्राण तिच्यात नव्हते. डोळ्यांच्या कडांमध्ये क्षणभरातच अश्रू तरळले आणि ते धार गालावरून खाली होत मानेमागील काळाशार केसांमध्ये लुप्त होऊ लागली. अनिता, काय झालंय तुला? रेवतीने काळजीने विचारले. आवाजात जाणवणारा कंप होता. फार भयानक घटना घडल्यात रेवती. तुझा विश्वासही बसणार नाही तुला कसं सांगू. झाल्या घटना अनिताच्या डोळ्यासमोर आल्या आणि ती म्हणाली, आहे विश्वास माझा, सांग तू. कायम आहे. काय झालंय नक्की? रेवती तिला आश्वासक सुरात म्हणाली. रेवती, त्या अपघातानंतरचं माझ्या आयुष्यात फारच विचित्र पण भयानक घटना घडतायत. तुला आईंचं त्या रात्रीचं वागणं मी तुला सांगितलं होतं आणि आज दुपारी जो आईंचा फोन आला होता तो आईंनी केलाच नव्हता. तो दुसराच कोणीतरी केला होता. म्हणजे ती व्यक्ती नाही आहे, ते मानवी कल्पनेपलीकडचं काहीतरी आहे. फार भयानक आहे.
मला आधी वाटायचं की तो लहान मुलगा हे सगळं करतोय, पण ते खरं नाही आहे. मी बेशुद्ध होण्याआधीचा प्रसंग आठवला की अंगावर शहारे येतात. तुला कॉल केल्यावर मी घराशेजारी बसले होते. हॉलमधून निराळे आवाज ऐकू येत होते. बराच वेळ झाला आवाज थांबले. भयानक शांतता पसरली. डोळे गच्च मिटले होते. हात कानांवर दाबले होते. माझ्या हृदयाची धडधड ही त्या खोलीत घुमत होती. सर्वत्र शांतता होती. इतका वेळ देवघराशेजारी बसून सुरक्षिततेची भावना मला जाणवत होती. मला एकाएकी तडा गेल्यासारखं वाटलं. शरीराला कंप सुटला. डोळे अजूनही बंद होते. अलगद डोळे उघडले तेव्हा संपूर्ण घर काळोखात बुडाले होते. अगदी इंचभर अंतरावर सुद्धा डोळ्यांना काही दिसत नव्हते, जाणवतही नव्हते. देवघरातला दिवा विझला होता. माझी शेवटची आशाही संपली होती. काय करावं ते कळत नव्हतं. इतक्यात त्या काळोखात मला काहीतरी सरपटण्याचा आवाज आला. एखादं धूळ, अगदी जवळ, कदाचित माझ्या समोर. मी डोळे पुन्हा घट्ट मिटले. हृदयाची धडधड प्रचंड वाढली होती. श्वास नियमित घेण्याचा मी प्रयत्न करत होते. कोणताच आवाज मला होऊ द्यायचा नव्हता. ते किचनमध्येच होतं. मला शोधत असावं. एखादी वीज कडाडली असती तर मला समोर काय दिसलं असतं कुणास ठाऊक. मला वाटत होतं की दिवा पुन्हा पेटवावा. त्याने नक्कीच आवाज झाला असता. तो धोका मी पत्करू शकत नव्हते. मला फक्त घरातून लांब पळून जावंसं वाटत होतं. बस तेवढीच माझी शेवटची इच्छा होती. फक्त कोणताही आवाज होऊ न देता मी मुख्य दरवाजापर्यंत जाण्याचं ठरवलं. तसंच रांगत, सरपटत मी किचनमधून बाहेर पडले होते. अंदाजाने दरवाजाच्या दिशेने सरकत होते. एवढीच प्रार्थना करत होते की एखादी वीज चमकायला नको. ढगांचा आणि पावसांचा आवाज येतच होता. आणि ज्याची किंचितही कल्पना केली नव्हती ते घडलं. लाईट आली. हॉलचा आणि पॅसेजमधला दिवा लागला. मी होत्या त्या अवस्थेत गोठले. प्रचंड भीती वाटत होती. एवढा उजेड असूनही काळोखात गडप झालेल्या सर्व ज्ञात वस्तूंनी आपापला आकार घेतला होता. मागे वळून पाहण्याचे धाडस होत नव्हते. मी तसंच पुढे सरकण्याचा निर्णय घेतला. आपण काय करतोय, चूक की बरोबर, कसलाच विचार मनात आला नाही. मी फक्त ते दार उघडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होते. मी फक्त ते दार उघडून वेड्यासारखी पळत सुटणार होते. या घरापासून लांब, कोणत्याही दिशेला. थोडं पुढे सरकलं असेल आणि त्या थंड स्पर्शाने माझं हृदय बंद पडल्यासारखं झालं. माझा पाय कोणीतरी पकडला होता. तो थंड, लहान तळहात मला जाणवला. पण पकड मात्र जबरदस्त होती. किती वेळ गेला माहीत नाही. हजारदा स्वतःला बजावूनही मी शेवटी मागे पाहिलंच. तोच मुलगा होता, पण फार भयानक दिसत होता. पूर्ण शरीर राखाडी पांढरं होतं. डोळे तसेच पण चेतनाहीन भासत होते. तेच मळके कपडे आणि माझ्यावर रोखलेली त्याची ती थंड नजर तर काळीच चिरत होती. अचानक त्याने नजर माझ्या पाठीमागे रोखली. मला अस्फुटशी गुरगुर ऐकल्याचा भास झाला. मी समोर पाहिलं तर आई येत होत्या. पण यावेळी हा धोका नसल्याचं मनोमन पटत होतं. त्यांची साडी धुळीनं जळमटांनी माखलेली होती, पण चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. त्या काहीतरी पुटपुटत होत्या. जसं जसं आई जवळ येत होत्या तसं त्या मुलाची माझ्या पायावरची पकड घट्ट होत होती. पण पुढच्या क्षणी त्याने मला एखाद्या काडीसम हवेत भिरकावले. माझं डोकं छताला आदळलं आणि मी खाली पडले, ते बेशुद्ध होऊनच. अनिता थांबली. रेवती आणि कार्तिक दोघेही अविश्वासाने तिच्याकडे पाहत होते. काही क्षण शांततेत गेले. आई कुठे आहेत पण? कार्तिकने विचारले. त्या सरशी अनिताने तिचा चिंतित चेहरा वरती केला. अरे हो, आई कुठे आहेत? आपण त्यांना शोधू आधी. त्या बहुतेक त्यांच्या खोलीत असतील. अनिता लगबगीने उठण्याचा प्रयत्न करत म्हणाली. रेवतीने तिला मदत केली. ते तिघे जेव्हा आईच्या खोलीत गेले तेव्हा जानकीबाई बेडवर शांत ध्यानस्थ बसल्या होत्या. त्यांच्या शेजारीच रुद्राक्षाची माळ होती. त्यांनी डोळे उघडले आणि चेहऱ्यावर किंचित स्मित पसरले. तू आता सुरक्षित आहेस अनिता, पूर्ण सुरक्षित, त्या शांत पण प्रभावी स्वरात म्हणाल्या. आई पण तुम्ही कसं काय यातून मार्ग काढला? अनिता त्यांच्याजवळ बसत आणि आश्चर्याने आईंना विचारू लागली. आई पण तुम्ही कसं काय यातून मार्ग काढला? अनिता त्यांच्याजवळ बसत शांतपणे आश्चर्याने त्यांना विचारत होती. माहीत नाही, त्यानेच आपल्याला सोडवलं.
वरती ओझरता कटाक्ष टाकून त्या म्हणाल्या, इतक्या वर्षांची सेवा आज कामाला आली. पुन्हा शांतता पसरली. पाऊस संपूर्ण थांबला होता. मी आईसाठी काहीतरी खायला करते. अरे बापरे, किती उशीर झालाय म्हणत अनिता उठली. थांब, मी करते. तू आणि आई आराम कर, रेवती तिला आडवत म्हणाली. कार्तिक, मला वाटतं तू घरी जावंस. मी आज रात्री इथेच थांबते, रेवती कार्तिकला म्हणाली. रेवती, अगं खरं तर मलाही वाटत होतं की तू थांबावं, पण आता काय त्याची गरज नाही आहे. तू लवकर आलीस, तुझे आभार कसे मानावे तेच कळत नाहीस. अनिता म्हणाली. आभार काय त्यात, अगं मी थांबते. रेवती म्हणाली. अगं पोरी, नको उगीच त्रास करून घेऊस. त्याने आपल्याला यातून सोडवलंय, त्याच्यावर विश्वास ठेव. उगाच जास्त काळजी करू नकोस. सर्व काही ठीक आहे, जानकीबाई म्हणाल्या. अनितानेही संमती दर्शवली. ठीक आहे, पण मी थोडा स्वयंपाक करते आणि मग जाते. ठीक? हो चालेल, मी आपल्याला चहा टाकते, अनिताही उठून म्हणाली. काही गरज नाही, लगेच जेवणच करा, मी पटकन काहीतरी बनवते. एवढं बोलून रेवती लगेचच किचनकडे वळालीही. कार्तिक अनिता जानकीबाईंना घेऊन दिवाणखान्यात आले आणि त्याने टी.व्ही. लावला. पुढे 1 तासात सगळ्यांनी थोडीफार जेवणं आटोपली. रेवती आणि कार्तिक गाडीत बसून परत जाण्यासाठी निघाले. त्यांची गाडी नजरेआड होईपर्यंत अनिताची कृतज्ञ नजर त्या दिशेलाच खिळली होती. आजपासून तिला एका अर्थाने नवीनच आयुष्य मिळालं होतं. दार उघडच ठेवत ती मागे वळाली. जानकीबाई मागेच उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर खुणशी स्मित पसरलं होतं. अनिता दात विचकून हसत होती. बोटांच्या आकड्या वळाल्या होत्या. त्या हास्यामागचे गुपित त्यांच्यातच होतं. ती नक्की अनिताच होती का? की त्या पाशवी शक्तीची अनिताच्या रूपात वावरण्याची धडपड पूर्ण झालती? त्याला सावज मिळालं होतं, कारण दुसऱ्या दिवशी ते घर निर्मनुष्य होतं. पण याचा अर्थ असा नाही की तिथं कोणतं शरीर वावरत नव्हतं. नक्कीच अनिताला नवीन आयुष्य मिळालं होतं. त्या रात्रीच्या अर्धवट उघड्या दाराबरोबरच अनेक रहस्य त्या घरातच राहिली होती. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. काही कथा या अर्धवट अशाच असतात. जर आवडली असेल तर नक्की कमेंट करून कळवा. तसेच तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर ओकेवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदरशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.